बाबूराव 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 बाबूराव. हॅलो. हा बोलतोय ना. अहो फोन कसा ठेवला होता? हा फोन कसा ठेवला होता? किती वेळ झाला ट्राय करतोय? नाही एंगेज होता फोन. हा दिलावर मिस्त्री ना? हा बोलतोय. अहो बराच वेळ झाला ट्राय केला, व्यवस्थित ठेवला नव्हता काय? नाही फोन एंगेज होता, आम्ही बोलत होतो. हा तेच म्हटलं, बराच दिवस टुई 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 चाललेलं. आईला म्हटलं काय झालं भानगड, फोन का उचलणार मिस्त्री? हा हा कोण कोण बोलतोय? हा ती गाडी गाडी. गाडी अहो काय तुम्ही ऐकू ना काय माझं बोललेलं? हा यायचं ना ऐकू. जरा डिस्टर्ब, तुम्ही बोललेलं ऐकू येते मला? हा येत. तुम्ही बोललेलं मला ऐकू येते काय? हा येते येते. कळलं काय? हा कळलं बोला. हा ते अल्ताफ मिस्त्रीने दिला तो नंबर. हा हा गाडी संदर्भात तुम्ही भाड्याने देता का गाड्या? भाड्याने मी देतोय गाडी. हा फोर्ड बिर्ड पण देताय म्हणे. हा फोड बी देतोय, भाड्याने देत नाही, विकतोय आम्ही गाड्या. मी बोललेलं ऐकू येते तुम्हाला? क्लिअर येते. तुम्ही बोललेलं मला ऐकू येते काय? येते येते. अहो तुम्ही बोललेलं ऐकू येते काय मला? तुम्हाला ते तुम्ही आता ओळखा ना, तुम्ही मी बोलतोय तुम्हाला ऐकू येते का नाही? तुम्ही तोंडात काय तंबाखू धरले वाटतं? ते सरळ आहे, तंबाखू खातोय तुम्ही. मग ते ऐकू ना नीट हो. गाडी तुम्ही भाड्यानं लावताय का? गाडी मी भाड्यानं पण लावतोय, परत रिपेअरी पण करतोय आम्ही. परत रिपेअरी करताय? अहो ते सामान शिफ्टिंग करायचं होतं. सामान शिफ्टिंग. हा जे हलवता ना तुम्ही सामान, सामान आलो ते. ते घरातलं गबाळ सगळं शिफ्टिंग करायचं आहे. एखादी चांगली काय गाडी असेल तर हवी होती. की तुमचं जेवढं सामान आहे ना, हा तशी गाडी देऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर चालतंय की. हा कोण हॅलो. बोलते? हा माग कोण बोलते काय? हा मागं आमचे मित्र बोलतात. हा बोलून. हा कोण कोण बोलतंय? हो मागं मित्र बोलायला. हा, मला वाटलं तुम्हीच बोलला की काय? मागणं कसं बोलीन? मागणं बोलताय? अहो काय पाहिजे तुम्हाला सांगा राव. तुम्ही सामान हलवताय काय? ते गाडी पाहिजे होती आम्हाला. ठीक, आपल्याला केव्हा पाहिजे त्यावेळी मी की नाही. साधारण शनिवार रविवारी हलवायचं आहे. तुम्ही ते पूर्ण आतून घेऊन हलवू शकता ना, 2-3 माणसं लावून? हा आहे ना, काय प्रॉब्लेम येणार नाही. किती रुपये साधारण घेतात ते हलवायचे? तुमचं सामान बघून व्यवस्थित. नाही हो साहेब, काय प्रॉब्लेम आहे सांगतो मी. अंतर आत खूप मोठं आहे, तिथनं वाहतूक जास्त पडणार आहे, गाडी जात नाही आतमध्ये. गाडी जात नाही का? हा. गाडी बाहेर लावून आपण आणू ना सामान सगळं. किती साधारण माणसं असतात तुमच्याकडे? काय जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी. नाही तुमची किती 3-4 माणसं किती असतात हलवायला? जेवढी तुम्हाला हलवायला लागते गरज आहे ना, हा. तेवढी आपण माणसं अवेलेबल करू शकतो, काय प्रॉब्लेम येणार नाही. किती रुपये साधारण घेताय? आता तुझं सामान दाखवा पाहिजे पहिला, ते तुम्हाला तुम्ही फोन करा. साधारण किती रुपये भाडं पडेल ते तरी सांगा की, म्हणजे त्या दृष्टीनं जरा हालचाल कराल बरं. कुठनं कुठं हलवायचं आहे? राजारामपुरीत आहे इथं. आत जरा बोळात आहे सगळं ते सामान, तिथनं बाहेर हातानं सगळं ते घेऊन यायला पाहिजे आणि मग तिथनं गाडीत चढवायला पाहिजे. बरं खरं कुठं न्यायचं सामान? सामान इकडे शाहूपुरीला शिफ्ट करायचं, फार काही अंतर नाहीये. नाही ना, मग एक होईल मोठी गाडी जर ट्रक वगैरे असेल तर 1500 पर्यंत होईल. माणसं लागणार ना 4-5 तुम्हाला, आणि आम्हाला लागणार ना. 2 माणसात हलणार नाही, कारण फार तसं सामान कसं आहे माहितीये का, 2-3 मोठी कपाट सोडली ना तर बाकी सगळं सारखं लहानच आहे सामान, ते हलवायला काय फार प्रॉब्लेम येणार नाही. मग 1-2 माणसं बस होते. 2 माणसात होईल हलवून? एकदम हलवून व्यवस्थित. तुम्ही कधी आला मग सामान बघायला, कधी येऊ शकाल? तुम्ही मला रिंग करा संध्याकाळी. हा, पण ती माणसांना मग घेऊन येणार काय तुम्ही? पहिला मी बघतो ना किती आहे तुमचं सामान ते. वाहतूक होणार जरा. अहो खरं तुम्ही मला पहिला दाखवा ना किती माणसं, तसं मग आता कसं मी फोनवर बोलणार. अहो तुम्ही सामान बघून काय करणार? जे हलवणार आहेत ती बघायला पाहिजेत ना. मग त्याची घेऊन येऊ माणसाची. हा, मग ती 1-2-3 जी हलवणारी आली ना, हा. सगळे मिळूनच बघा आणि मग किती वेळा काय हलवायला वगैरे ते तुम्ही ठरवू शकताय ना, कारण ते सामान बघायचं म्हटलं जरा निवांत वेळ पाहिजे ना तुम्हाला. अहो सामान बघायला निवांत वेळ कसा लागते? तिथं येऊन बघणार ना तुम्ही स्वतः प्रत्यक्षात. प्रत्यक्षात येऊन बघणार, तुम्ही फोन केल्या येऊन बघतो. आणि तुम्ही प्रत्यक्षात स्वतः हलवणारच नाही ना? नाही मी कशाला आहेत माझ्याकडे माणसं हलवतात ते येऊन बरोबर. माणसं आहेत तुमच्याकडे सामान हलवायला? नाही माणसं जे आहेत. हा, कसं झालं काय प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही का? तुमचं सामान घेतलंय तर सगळं व्यवस्थित हे करणार, पोच करणार. हा, हो आम्हाला काही त्रास होणार नाही ना? तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही त्याचा. काय पॅकिंग करून वगैरे सगळं ते व्यवस्थित सोडतात, काय प्रॉब्लेम येणार नाही. बाबूराव 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 बोलतोय. हॅलो, कोणी नंबर दिलाय? अल्ताफ नायकवडेंनी नंबर दिलाय तुमचा. बर काय वाटलं फोन आला तेव्हा? नाही मी ऐकतो ना हा प्रोग्राम तुमचा. ऐकताय ना? हा आणि नाराज नाही ना? नाही बाबूराव बाबूराव बाबूराव.